आपल्याला सर्वांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये पाऊस झाला आहे आणि त्या पावसामुळे त्या ठिकाणी सर्व जनजीवन विस्कळीत झालं आहे। तरी आज आपल्याला सीना नदीमध्ये पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे। पूर येतोय आणि चांदणी धरणातून 38,000 क्युसेक्स पाणी त्या ठिकाणी विसर्ग सुरू झाला आहे। कसापुरी धरणातून 77,000चा, सीना कोळेगावमधून 40,000 आणि मलिकपेटला जॉईन होणारी भोगावती नदीमधून 45,000, जवळपास 2 लाख क्युसेक्सचा त्या ठिकाणी विसर्ग सुरू झाल्यामुळं आपल्याला मागच्या वेळी पाणी कमी होतं 50-60,000 क्युसेक, आता 2 लाख क्युसेक्स येणार असल्यामुळं सगळ्याच्या घरामध्ये निमगाव असेल, दारपळ असेल, आज उंदरगाव असेल, केवड असेल, राहुलनगर असेल, वाटाव असेल, अनेक गावामध्ये त्या ठिकाणी घरामध्ये पाणी शिरणार आहे। तरी माझं आपल्याला सर्वांना नम्र आव्हान आहे की आपण आता त्या ठिकाणाहून सगळे माझे सहकारी पोलीस बांधव, तहसीलदार साहेब, प्रांत मॅडम, जिल्हाधिकारी साहेब, सर्व यंत्रणा आपल्याला मदतीला आहे। आपण घरातून त्या ठिकाणी बाहेर जावं, आपल्या घरातून बाजूला घ्याव्या। पाणी झपाट्यानं वाढतंय तरी तात्काळ त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी हे पाण्याच्या संदर्भामध्ये वाढ होत असल्यामुळे अनावश्यक त्या ठिकाणी बाहेर पडू नये। पुराचं प्रमाण मोठं असल्यामुळं काही तरुण मुलांना माझं आव्हान आहे की तुम्ही पुरामध्ये कुठलंही धाडस करायला उतरू नका, होऊ नका आणि पाण्याचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येते। शेतकऱ्यांना देखील या निमित्तानं आव्हान आहे, आपल्या जनावरांची काळजी घ्या, जनावरं आपली सुरक्षित ठिकाणी हलवा आणि जेणेकरून आपल्याला आपली कोणाची जीवितहानी होणार नाही, जनावरांची जीवितहानी होणार नाही। आणि आज आपले पंचनामे करत असताना आज आपले पंचनामे चालू होते, परंतु पुन्हा एकदा पूर आल्यामुळं आज सगळी यंत्रणा पंचनाम्याऐवजी या लोकांना मदतीला आहे। त्यामुळं पुराचं पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा पंचनामे चालू होतील।